महायुतीचा उमेदवार नात्याने माझ्या प्रचारार्थ या ऐतिहासिक असलेल्या स्टेडियमवरती विराट अशी जाहीर सभा या ठिकाणी होते, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सारेजण आपण आतुरलेले आहात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दशकामध्ये पूर्णपणाचं राजकारण बदलवण्याची ताकद आणि क्षमता ज्या नेतृत्वामध्ये आहे, असे आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री उदयजी सामंत, नुकताच ज्यांनी अतिशय धडाकेबाज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर विचार मांडले. देवेंद्रजी यांना मी कोकणातला राजकीय किमयागार म्हणतो. हे कोकणातले राजकीय किमयागार रवींद्रजी चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, भरतशेठ गोगावले, धैर्यशीलदादा पाटील, महेंद्र दळवी, महेंद्रजी थोरवे, माझे ज्येष्ठ सहकारी प्रवीणजी दरेकर, प्रशांतजी ठाकूर, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, देवेंद्रजी सुरुवातीलाच अतिशय अंतःकरणापासून मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि मला विश्वास आहे की पेणची ऐतिहासिक नगरी, ज्या नगरीमध्ये गणरायाचं कारखाने या ठिकाणी या सगळ्या परिसरामध्ये आहेत, त्या गणरायाचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी वैकुंठ पाटलांनी भेट देऊन त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे की गणरायाच्या आशीर्वादातून उद्याच्या भवितव्यातली या देशातली ऐतिहासिक स्वरूपाची लढाई नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा आकडा निश्चितपणे पार पडेल असा विश्वास सुरुवातीला या ठिकाणी यांनी व्यक्त केला. 2014 सालामध्ये भारतीय जनता पक्षाने अतिशय चाणाक्षपणाने ज्यावेळेला तिसऱ्यांदा युपीए येईल अशा पैकी एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याला नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. आम्ही सगळी मंडळी त्या कालावधीमध्ये तिकडेच होतो, परंतु पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याची हिंमत युपीए मध्ये नव्हती. परंतु भारतीय जनता पक्षाने त्या कालावधीमध्ये मोदी साहेबांची उमेदवारी जाहीर केली. 15 वर्षाचा गुजरातचा इतिहास, विकासाचा महामेरू त्या परिसरामध्ये घडला. आणि देवेंद्रजी या देशामध्ये नेतृत्वाच्या नावावरती मतं मागितली गेली एकेकाळी गांधी परिवाराच्या माध्यमातून, पण पहिल्या प्रथमच बिगर गांधी नेहरू परिवाराच्या माध्यमातून मतं मागितली गेली ती मोदी साहेबांच्या नावाने मागितली गेली. आणि देशातलं वातावरण इतक्या झपाट्याने बदललं की देशभरामध्ये एकतरीचं वावटळ निर्माण झालेलं पाहायला मिळू शकलं. त्याचा फटका मलाही बसला. 2014 सालामध्ये मी त्यावेळेला महाविकास आघाडीच्याकडून उमेदवार म्हणून होतो, पण मोदी नावाचा झंझावात देशभरामध्ये इतका मोठ्या प्रमाणावरती होता, अल्पशा का होईना पण मला पराभूत व्हावं लागलं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की देशामध्ये 10 वर्ष जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये देशाचं गौरवनी स्थान अतिशय उत्तम पद्धतीने अधोरेखित केलं जात आहे. परराष्ट्र नीती, परराष्ट्राची भूमिका, जे देश आपल्या देशाकडे बाकड्या नजरेने पाहत होते, गरीब देश म्हणून आपली निर्भस्तता करत होते, त्या ज्या जगातल्या शक्तींना सुद्धा जागेवरती आणत मोदी साहेबांनी जगाच्या पाठीवरती भारत देशाचा एक वेगळा दरार निर्माण केला. याचं सारं काही श्रेय जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या असलेल्या त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी जातं. एका बाजूला जगाच्या पाठीवरती एक स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी घेत असताना खंडप्राय असलेल्या देशामधल्या गावागावात, वाड्या वस्तीमध्ये सुद्धा असंख्य योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या. ठळकपणाने सांगत झालं तर पंतप्रधान किसान योजना, आज प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये भारत सरकारचे जमा होतात. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या माध्यमातून 6,000 मिळतात. थेटपणाने या देशाच्या इतिहासामध्ये 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिले जात आहे. जलजीवन मिशनची क्रांतिकारी योजना आणली गेली. हर घर नल से जल, एकेकाळी अनेक योजना या देशामध्ये राबवल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षपणाने खेडापाड्यामध्ये काम करणाऱ्या माझ्या माता भगिनींचे कष्ट दूर झाले पाहिजेत असा क्रांतिकारी विचार या देशभरामध्ये त्या ठिकाणी घेतला गेला. आणि त्याच्यातून या देशाची एका बाजूला प्रतिष्ठा वाढत असताना नमो नारी शक्ती अभियानाच्या मार्फत 50% असलेल्या महिला भगिनींना सुद्धा सक्षमीकरणाचा एक प्रयोग त्या ठिकाणी केला गेलेला पाहायला मिळतो. तुमच्यानी माझ्या महाराष्ट्रापुरती सांगावं लागेल देवेंद्रजी, ज्या कालावधीमध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री होतात, एकेकाळी नगरविकास राज्यमंत्री म्हणून MUTPचं मी बिल मांडलं होतं, त्याच्या शिवडी नावा लिंक होता. नंतर ते रखडलं गेलं. आम्हाला सर्वांनाच वाटलं की ते आयुष्यभर आमचं स्वप्न त्या ठिकाणी राहील. देशामध्ये परिवर्तन झालं. मोदी साहेब त्यावेळेला देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली. जपानचे पंतप्रधान शिबे यांच्या जवळ उपयोगाला आली आणि अतिशय कमी दराने जायकाच्या मार्फत कर्ज मिळालं. आणि या देशातला सर्वाधिक लांबीचा 21 किलोमीटर लांबीचा जो अटल सेतू त्या ठिकाणी पूर्ण झाला, त्याचा श्रेय मोदी साहेबांच्या वरतीच फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जात आहे, त्याचाच आदराने उल्लेख या ठिकाणी करतोय.
कोकणच्या विकासाचं नवीन प्रवेशद्वार त्या ठिकाणी खुलं झालं. कोकणी माणूस पिढ्यानी पिढ्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी रोजगारासाठी गेला. आता मुंबईमधला कोकणी माणूस पुन्हा आपल्या भूमीकडे येऊ शकतोय. अशा पद्धतीची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते. तुमच्यामुळे समृद्धी महामार्ग झाला. स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे, नितीनजी गडकरी यांच्यामुळे पुणे एक्सप्रेस झाला. आज आपल्या सरकारने पावलं त्या ठिकाणी उचलली आहेत. ग्रीनफील्ड एक्सप्रेस. खासदार म्हणून काय काम करायचं तर आपल्यासमोर रोड मॅप ठेवणं माझं कर्तव्य आहे. एकेकाळी बाहेर शांतुले स्वप्न पाहिलं रेल्वे रेड्डी नड्डाचं. त्या राष्ट्रीय महामार्गाचं कोस्टल हायवेचे काम सुद्धा आता फडणवीस साहेब गतिमान आहे. महेंद्र दळवी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेला करंजाचा रिव्हर्स पूल असेल, साळाचा पूल असेल, आदिती आणि महेंद्रच्या मतदारसंघाला जोडणारा आगरदांडा ते तुरबाडीचा पूल असेल. 10,000 कोटी रुपयाच्या पुलाच्या कामाची बांधकामाची निविदा त्या ठिकाणी निघाली. होय, रेल्वेचे काय प्रश्न आहेत. जरूर रेल्वेच्या काही प्रश्नाला आम्ही दाद देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय महामार्ग कोकणवासियांचं दीर्घकाळ त्या ठिकाणी एक स्वप्न राहिलेलं आहे. एक मनामध्ये खंत कोकणवासियांच्यात आहे. पहिल्या टप्प्यातलं काम युपीएच्या सरकारने मंजूर केलं तर ते बीओटी तत्वावरती होतं. कॉन्ट्रॅक्टर बँकरप्ट झाला. देशामध्ये परिवर्तन झालं. गडकरी साहेबांच्याकडे खातं आलं. इंदापूर पासून पात्रादेवीपर्यंत काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला. आणि मी गडकरी साहेबांना साकडं घातलं. 700 कोटी रुपये एका खासदारांनी, विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलेल्या खासदारांनी मागणी केल्यावर 700 कोटी रुपये त्यांनी काँक्रिटीकरणाला दिले. आणि चव्हाण साहेब तुमचे आभार मानावे तेवढे आहेत. या राज्याचा बांधकाम मंत्री एका रस्त्यावरती इतक्या कुठं फिरला नसेल. तुम्ही फिरत आलात आणि कोकणवासियांच्या मनामध्ये असलेल्या वेदना दूर करण्याचं तुम्ही प्रामाणिकपणाचं काम केलं. त्याच्यामुळे आज कोकणवासियांच्या मनामधल्या अपेक्षा जागी उभ्या राहिल्या आहेत. BSNLला भारत सरकारने 57,000 कोटी रुपये दिले. एक रोड मॅप फडणवीस साहेब दिलेला आहे. वाड्या वस्तीमध्ये 4Gचं कनेक्शन असलं पाहिजे. करोनाच्या संकटामध्ये आपण ऑनलाईन त्यावेळेला कारभार करत आलो. हे आता रायगड लोकसभा मतदारसंघातील वाड्या वस्तीमध्ये 4Gचं नेटवर्क तयार करण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आज आपल्या मार्फत विश्वास देतो आहे की 2024 मध्ये या लोकसभा मतदारसंघातील एकही वाडी वस्ती राहणार नाही की ज्या ठिकाणी 4Gचं नेटवर्क नाही. सागरमाला योजनेअंतर्गत जी योजना पहिल्या प्रथम तयार करण्यात आली या देशामध्ये, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टी असलेल्या मच्छीमार बांधवांच्या दृष्टिकोनातून अद्ययावत पद्धतीच्या जेटीची कामं सुरू झाली. माझ्या लोकसभा मतदारसंघात हरणे पाचबंडेरी असेल, जीवना कोडीवाडा असेल, मुरगा कोडीवाडा असेल, भरटकोल असेल, आदगाव असेल, महेंद्र दळवी साहेबांच्या मतदारसंघातील सगळ्या ज्या का अत्याधुनिक जेटी असतील या सगळ्या 1,000 कोटी रुपयाच्या कामाला एकेकाळी आमचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण होते त्यावेळेला गती मिळाली. उद्योग मंत्र्यांच्या मार्फत गती मिळते. त्यामुळे ज्या ज्या काही पायाभूत सुविधा भारत सरकारच्या माध्यमातून करायच्या आहेत ते करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलतो. देवेंद्रजी एका गोष्टीचं खंत वाटते. आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अनंत गीते. त्यांची नवी निवडणूक आहे. त्यांच्या आयुष्यात 8 निवडणुका त्यांनी लढवल्या. पण 8ही निवडणुका अनंत गीते तुम्ही लढलात. भारतीय जनता पक्षाचं कमळ तुमच्या सोबत होतं. त्या निशाणवरती त्या सोबत तुम्ही निवडणुका लढला. तुम्ही नशिबान आहात. वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये तुम्ही अर्थ खात्याचे राज्यमंत्री होता. 4 वर्ष सलग देशाचे ऊर्जा मंत्री राहिलात. आणि सर्वात तुमची भाग्यरेखा खुलली. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही अवजड का अवघड खात्याचे 5 वर्ष मंत्री राहिलात. एका फुटक्या कबड्डीचा रोजगार तुम्हाला या मतदारसंघामध्ये आणता आला नाही. आणि आज मोदी साहेबांनी काय विकास केला असं आज अनंत गीते त्या ठिकाणी म्हणतात. मोदी साहेबांना विकास त्या ठिकाणी शोधावा लागतोय. गीते साहेब तुमची 30 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये लोकसभेमध्ये गेली. किती विकासाची कामं तुम्ही करीत. कृतज्ञते तुझं दुसरं नाव अनंत गीते. ज्या मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने ताकद आणि शक्ती उभी केली त्यांच्याबद्दलची भूमिका त्या ठिकाणी करतात. देवेंद्रजी तुमचं नेतृत्व आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलो. 2014 सालामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाला बहुमतच्या आसपास जागा मिळाला त्यावेळेला आम्ही बाहेरून पाठिंबा केला. आज आमच्यावरती टीका टिप्पणी केली जाते. 2014 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरून पाठिंबा देवेंद्रजीच्या सरकारला दिला. आजही मी जाहीररित्या या ठिकाणी सांगतोय, देवेंद्रजी बोलतील ना बोलतील मला माहित नाही. 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्या साऱ्या चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता. लोकसभेच्या जागांचं वाटप झालं, मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरली. 2019च्या लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा ठरलं. अंतिम निर्णयासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो. आज उद्धव ठाकरे काही बोलत असतील पण अमित भाईने आम्हाला सांगितलं की शिवसेना आत राहीलच. शिवसेना राहीलच सरकारमध्ये. प्रवीणजी ही अट घातली त्यावेळेला अमित भाईनी आणि आम्हाला शिवसेना आत नको हवी.
उद्धवजी आज साहेबांबरोबर तुम्ही बसा, पवार साहेबांबरोबर, पण शिवसेनेला सोबत घेण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न एनडीएच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी झाला. हे सुद्धा आज या पेणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. टीका टिप्पणी करताना अलीकडे तर गीते साहेबांच्या तोंडात बकासूर, टकमकटोक, गद्दार, भूत, बाटली, बूज, संसदेमध्ये 8 वेळा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवली. भाषा काय? एक संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या अधिकारच्या अटीमध्ये तुम्ही योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकतात, पण त्याच्यातून कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे. होय, माझा पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तयार आहे. मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा देशामध्ये येणारच, आणि त्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नाही तर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने सेवा देईल हा शब्द सुद्धा हा देवेंद्रजीच्या साक्षीने या ठिकाणी देतोय. निवडणुका येतात जातात, पण शेवटी समाजासाठी काय पद्धतीने आपण काम करतो याच्यावरती कविता उभं राहत असतं. कोरोनाच्या कालावधीमध्ये, निसर्ग चक्रीवादळामध्ये देवेंद्रजी आपण विरोधी पक्षनेते होता. आम्ही जेवढे लोकांच्यासाठी धावलो त्याला राज्याचा विरोधी पक्ष नेता सुद्धा लोकांच्या पर्यंत पोहोचला. त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. महाडला महापुराचा तडाखा आला, आमदार भरत शेठ पोहोचले, पण त्याच वेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले प्रवीण दरेकर सुद्धा सकाळच्या वेळेला पोहोचले. हा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे. गीते साहेब, आपत्तीच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठे होतात? देवेंद्रजी मनाला वेदना होतात की त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, करोनाला तुम्ही कुठे होतात? निसर्ग चक्रीवादळाला कुठे होतात? महाडच्या भीषण पुरात कुठे होतात? ते छद्मी हास्य करतात, हसतात. बघा, आपल्यापैकी अनेकांनी त्याची क्लिप बघितली असेल तर. समाजाशी ज्यांचं देणं घेणं नाही ती म्हणजे या पद्धतीचा प्रयत्न करतायत. संविधान बदलण्याची भूमिका घेतली जाते. मला आज जयंत पाटलांना जाहीररित्या या ठिकाणी सांगायचं आहे, व्यासपीठावरती बसलेला आपण सर्वांनी मिळून आज संकल्प करूया. जसं मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आत्मा आहे, उद्या देवेंद्रजींच्या, एकनाथरावच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका महायुतीच्या ताब्यात येईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. पण तसंच जिल्ह्यातील माझ्या सर्व नेत्यांना माहिती आहे की रायगडची जिल्हा परिषद हा शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा आहे. मासा पाण्याबाहेर पडल्यानंतर जसं तडफडतो, आज आम्ही संकल्प करूया की ज्या वेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील, भरत शेठ तुम्ही पण आहात, प्रशांत ठाकूर साहेब पण आहेत, महेंद्र थोरवे आहेत, महेंद्र दळवी आहेत, रविशेठ पाटील आहेत, धैर्यशील दादा पाटील आहेत आणि मी आहे. असं निर्णायक पैसे जिल्हा परिषदेमध्ये काम करूया की 62 जागा असतील तर 55-60च्या आसपास आपण पोहोचलं पाहिजे. पुन्हा एकदा कोणाला नाव काढण्याची ताकद नाही राहिली पाहिजे. त्या शिवतावरती महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. अधिक बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण मी आज आपल्याला आश्वस्त करतो, रवी शेट्टी आणि धैर्यशील दादांनी या मतदारसंघामध्ये सुरू काम केले आणि मला विश्वास आहे की साई विधानसभा मतदारसंघापेक्षा, ज्या मतदारसंघामध्ये मी दीर्घकाळ काम करत होतो, शिवाधन मतदारसंघापेक्षा सुद्धा पेण, सुधागड आणि रोहाचा विधानसभा मतदारसंघ 50,000च्या पेक्षा, अर्धा लाखाच्या पेक्षा जास्ती मताधिक्य देईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. एकाच गोष्टीची की वाटते, जयंत पाटील राष्ट्रीय नेते असलेल्या शरद पवार साहेबांना तुम्ही बोरव्याला नेलात, ते सगळे पत्रकार मित्र बसले. एका बंदिस्त जागेमध्ये ती बैठक झाली ज्याच्यात माझ्या 50 सभा आजवर झाल्या असतील. देवेंद्रजी आमचे राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी 3 तास बसले. 1 तास जयंत पाटलांचं राजकीय प्रबोधन त्यांनी ऐकलं आणि आजची सभा, विराट सभा बघितल्याच्या नंतर कुठे आमच्या राष्ट्रीय नेत्यांची सभा आणि देवेंद्रजींच्या सभेला भर उन्हामध्ये आलेला हा जनसमुदाय या मतदारसंघाची दिशा त्या ठिकाणी दाखवत आहे. ही दिशा आपण कायम करा आणि 7 तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत मला यशस्वी करा. मला जाणीव आहे की पहिल्यांदा आपल्याला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबायचं आहे, पण देवेंद्रजी माझं मत पेण मतदारसंघात आहे. ते सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला निवडणूक येईल त्याला माझं मत सुद्धा कमळाच्या बटनावरती दाबलं जाईल, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो. पलीकडे असलेलं आमचं मत धनुष्यबाणावरती त्या ठिकाणी दिलं जाईल. एकदा महायुती म्हणून आम्ही ज्यावेळेला सोबत येतो, उद्याचं भवितव्य महाराष्ट्र घडवण्याची ताकद एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या मनगटामध्ये सक्षमपणे त्या ठिकाणी असते. त्यावेळेला माझा रायगड जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा, सामाजिक समतेचे हुंकार देणारा बाबासाहेब आंबेडकरांचा रायगड जिल्हा हा या विचाराच्या माध्यमातून ठामपणाने उभा राहील आणि 45+ हे महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी लक्ष काढत असताना रायगडची कामगिरी त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने राहील असा विश्वास व्यक्त करतो. अभूतपूर्व संख्येने आपण आलात त्याच्याबद्दल आपले ऋण व्यक्त करतो. पुन्हा एकदा देवेंद्रजी आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तटकरे साहेब. रायगड जिल्ह्यातील धरणाच्या अपूर्ण